अगदी 28 वर्षाच्या वयामध्ये ज्यांच्या पत्नींचं निधन झालं, बलिदान झालं, हौतात्म्य पत्करलं, त्या अहिल्याबाई होळकर या भावी काळामध्ये पराक्रमी योद्धा, महान शासक आणि राजमाता असं म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. अतिशय कर्तृत्ववान स्त्री म्हणून ज्यांची महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात ओळख आहे. तर राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊनंतर त्यांना ही ओळख मिळालेली आहे. तर अगदी 28 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या पतीने खंडेराव होळकर यांनी हौतात्म्य पत्करलं. मग त्यांचे जे सासरे होते मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना चितेवर जाण्यास मनाई केली. मग अहिल्याबाईंनी सर्व ऐशो आराम विलासांचा त्याग केला आणि त्यांचे सर्व वस्त्रालंकार चितेवर ठेवले आणि त्यांनी पुढील भावी आयुष्य फक्त आणि फक्त प्रजेच्या हितासाठीच खर्च करायचं असं ठरवलं. आणि ही गोष्ट ज्या काळामध्ये स्त्रीची ओळख होती एका पतीचं कर्तृत्व किंवा सासऱ्यांच्या कर्तृत्वावरच स्त्रीची ओळख केल्या जायची, त्या काळात अहिल्याबाईंनी स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. त्या काळात फक्त त्यांनी स्वतःसाठीच नव्हे तर स्त्रियांच्या ज्या वेळेस स्त्रियांचं जे कार्यक्षेत्र होतं, चूल आणि मूल होतं, ज्यांना पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नव्हता, त्यांच्यासाठी कायद्यात आमूलाग्र बदल केले. त्यांना पतीच्या संपत्तीत हिस्सा मिळावा, त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार असावा, त्यांना उदरनिर्वाहासाठी दत्तक घेता यावं. त्याचप्रमाणे यासारख्या अनेक कायद्यामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केले. आणि याबरोबरच त्यांनी फक्त हे गोष्ट इतरांसाठीच नव्हे तर स्वतःच्या जीवनातसुद्धा लागू केली. तर त्यावेळेस भिल्लांचा भयंकर उपद्रव त्या भागात होत होता, म्हणून त्यांनी असं घोषित केलं, त्यांनी स्वतःच्या कन्येचा स्वयंवर लावलं आणि त्यामध्ये जाहीर केलं की जो कोणी या भिल्लांचा बंदोबस्त करेल त्या व्यक्तीशी, त्या शूर व्यक्तीशी माझ्या कन्येचा, मुक्ताबाईचा विवाह लावून देईल. आणि त्यांनी हे जे जाहीर केलं ते त्यांनी तसंच्या तसं सिद्धसुद्धा केलं. यशवंतराव फणसे या व्यक्तीने, या शूर व्यक्तीने त्या भागातल्या सर्व भिल्लांचा बंदोबस्त केला. म्हणून यशवंतराव फणसे या व्यक्तीशी त्यांनी स्वतःच्या कन्येचा विवाह लावून दिला, मुक्ताबाईचा विवाह लावून दिला. म्हणून या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला आता त्यांची 300वी म्हणजे त्रिशताब्दी जयंती आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं मी त्यांना शतशः नमन करतो. जय हिंद, जय भारत.